हॅलो गाईज, तर आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की तुम्हाला हे जे स्लीव्ज लावताना असं मागं पुढं होतं ते का नाही झालं पाहिजे, तर ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर हे बघा, हे एकाच ब्लाऊजचे मी दोन्ही पार्ट आहे. हे तुम्हाला पहिले हे लावून दाखवलेलं होतं की भरपूर जणांचा असा प्रॉब्लेम येतो. तर हा तुम्हाला असं लावायचं आहे. तर ते का लावायचं आहे, कसं लावायचं आहे आणि याच्यासाठी काय करायचं आहे, तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर सगळ्यात पहिले आपली ही जी फिटिंग असते, म्हणजे आपण शोल्डर जॉईन करतो, त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा स्लीव्ज लावायचे असते त्यावेळेस हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा असतो. तर सगळ्यात पहिले जेव्हा आपल्याला स्लीव्ज लावायचे आहे त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत की स्लीव्ज लावण्यासाठी सगळ्यात पहिले आपला हा जो मिडल आहे, बॅक साईडचा मिडल काढून घेतलेला होता आणि मी इथे मिडलला बरोबर इथे हुकपट्टी ठेवलेली होती. तुम्ही इथे बघू शकता, मी मिडलच्या बरोबर इथे हुकपट्टी ठेवलेली आहे. पट्टी आतमध्ये ठेवलेली आहे, काचपट्टी आहे. तर काचपट्टी आपण आतमध्ये ठेवलेली आहे, कारण की आपली काचपट्टी आतमध्येच गेलेली असते. तर ती आपल्याला मार्किंगच्या आतमध्ये ठेवायची असते. आता हा जो भाग आहे स्लीव्ज लावण्याचा, तो आपण इथे सरळ घेणार आहोत आणि आपलं जे मापाचं ब्लाऊज आहे तुमचं मेजरमेंटला आलेलं, तर त्याचं आपल्याला बरोबर फिटिंग एवढी येते. आपण एक अंदाज घेतो की आपल्याला एक फिटिंग एवढी येणार आहे. मी फक्त डॉट केलेला आहे छोटासा, आपल्याला एक अंदाजासाठी की आपली फिटिंग किती येणार आहे. आणि हे जे खालचं आहे माप, ते पण आपल्याला मोजून घ्यायचं आहे. रेडीमेड म्हणजे मापाच्या ब्लाऊजचं जेवढं आहे तेवढं आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे. याने काय होतं की तुम्हाला जे परफेक्ट माप दिलेलं असतं त्याच्यासारखंच तुमचं ब्लाऊज बरोबर येतं आणि क्लायंटला तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतं. तर इथे आपली एवढी मार्किंग झालेली आहे. तर आपल्याला एवढं इथे रेडी करायचं आहे. त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, आता ही जी फिटिंग आहे ती आपण एकमेकासमोरासमोर ठेवली आणि इथून एवढं कट करून घेणार आहोत. तर मी इथे बघू शकता की मी एवढं का की माझं रेडी जे आहे त्याच्यापेक्षा मी थोडंसं वरती घेतलेलं आहे, कारण आपल्याला लावण्यासाठी थोडासा कपडा ठेवायचा असतो. तर आपण दोन्ही पण भाग जे आहे ते सेम कट करून घेतलेले आहे, म्हणजे मागे पुढे असं काहीच नाही ठेवलेलं. आणि आपण इथून जे 2 इंच असं मिळेल असं तिथून सेम ठेवलेलं आहे. आणि जो फ्रंटवाला भाग आहे तो आपण कमी करून घेतलेला होता, म्हणजे बाहीचा भाग आपण कमी करून घेतलेला होता. इथे मी मागचा पण भाग, पुढचा भाग सेम केलेला आहे फिटिंगसाठी. तुम्ही इथे बघू शकता, इथे फक्त मी जी स्लीव्ज लावण्यासाठी आहे तो भाग आपला कमी आहे मागच्यापेक्षा. तो नेहमी सगळ्यांचा असलाच पाहिजे, नाही तर स्लीव्जला फुगा पडतो. तर आपला हा आर्म होल आहे तो कमी आहे. फक्त आपली जी फिटिंग आहे ती आपल्याला 2 इंचापर्यंत आपल्याला लास्टवाली सेम ठेवायची असते. आता आपल्याला लावायची आहे स्लीव्ज. तर तुम्ही स्लीव्जला पण बघू शकता, जी स्लीव्ज पुढचा भाग आहे तो कमी असणार आणि जो मागचा भाग आहे तो समोरच्यापेक्षा जास्त असणार. तर तुम्ही इथे बघू शकता, हा जो शेप आहे स्लीव्जचा तो कमीवाला जो आहे तो आपल्याला इथे फ्रंटला लावायचा आहे. आपण ही स्लीव्ज मापाच्या स्लीव्जला मोजून घेऊया. आपल्याला किती घ्यायची आहे त्याच्यानुसार आपल्याला इथपर्यंत एवढी स्लीव्ज आहेत, आपल्याला इथे मार्किंग करून आपण इथून स्टिच मारून घेणार आहोत. तर आपल्याला एवढी इथे मार्किंग करून घेतलेली आहे. आता आपल्याला ही जी आहे मार्किंगवरती आपल्याला इथे स्टिच येणार आहे. आता आपली स्लीव्ज थोडीशी मोठी झालेली असल्यामुळे मी वरतून थोडासा शेप कट करून घेतला. तुम्ही इथे बघू शकता, अगदी थोडासा कट करून घेतलेला आहे की खूप एक्स्ट्रा उरायला नको आहे म्हणून. आता हा जो मिडल आहे हा आपल्याला शोल्डरचा मिडल आणि स्लीव्जचा मिडल जो आहे तो जॉईन करायचा आहे. म्हणजे शोल्डरची जी शिलाई आहे त्याच्यावर ठेवून आपल्याला इथे स्लीव्ज लावायची आहे. आता आपल्याला मेन म्हणजे ही झाली आहे शोल्डरची शिलाई. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे स्लीव्जचा हा इथला मिडल. त्याला तुम्ही नॉच पण देऊ शकता किंवा मी जशी मार्किंग केली तशी करून पण आपल्याला इथे शिलाई मारून आपण घेऊ शकता. तर या पद्धतीने आपल्याला इथे स्टिच मारून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं की जो आपला फ्रंटवाला भाग आहे तो फ्रंट साईडनं असला पाहिजे आणि जो बॅकवाला भाग आहे तो बॅक साईडनं असला पाहिजे. आता माझा जो कमीवाला भाग आहे तो मी काय केलेला आहे की फ्रंट साईडनं ठेवलेला आहे, जो जास्तवाला भाग आहे तो आपला बॅक साईडनं आहे. तर आपल्याला या पद्धतीने इथे स्टिच मारून घ्यायची. खालची जी पट्टी असते शोल्डरचा एक्स्ट्रावाला भाग तो बॅक साईडनं असला पाहिजे आपला. म्हणजे जी पट्टी येते, आपण एक्स्ट्रा जो कपडा असतो आपला शोल्डरला शिलाई मारलेला उरतो तो आपला बॅक साईडने असला पाहिजे. तर आपल्याला अशा पद्धतीने इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर आता आपण काय करणार आहोत, इथे ठेवून जो आहे मिडलला मी इथे लॉक केलं आणि त्याच्यानंतर दोन्ही बाजूने स्टिच मारून घेणार आहेत. म्हणजे शोल्डरला आपल्याला इथे काय करायचं आहे की ह्यावेळेस थोडंसं स्लीव्ज जे आहे तो कपडा थोडासा क्रॉस करून घ्यायचा आहे. म्हणजे ब्लाऊजचा स्लीवचा दोन्ही कपडे असे एकमेकासमोरासमोर आले पाहिजे असे घ्यायचे आहे, कारण की तो आर्म होलच्या शेपमध्ये इकडचा असतो आणि इकडचा राऊंड शेपमध्ये असते. तर ते आपल्याला दोन्ही एकमेकावरती आपले आले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला इथे ठेवून घ्यायचे आहे.
तर तुम्ही इथे बघू शकता माझी स्लीव्ज अगदी बरोबर पुरलेली आहे. मी तरी पण एक्स्ट्रा ठेवलं होतं की थोडंसं कधीतरी कमी पडते, तर त्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम यायला नको म्हणून मी वरचा जो मेन फॅब्रिक होता तो थोडासा एक्स्ट्रा ठेवला होता, तरी त्याची आपल्याला इथे गरज पडलेली नाही आहे. तर असं आपण तो एक्स्ट्रा कटच करून टाकणार आहोत. आता इथे फ्रंटवाला जे आहे ती इथे आपण इथे स्टिच मारून घेणार आहोत. तर मी इथे आता जो आपलं झालं बॅक साईडने, आता ही आपण इथे फ्रंट साईडने स्टिच मारून घेतो. आपल्याला लावताना स्लीव्ज लावताना नेहमी मिडलपासूनच लावायची आहे, म्हणजे याने काय होतं जो मिडलचा जो शेप आहे तो अगदी व्यवस्थित बसतो. तुमची स्लीव्ज अगदी बरोबर बसणार असेल तरीसुद्धा, की काही म्हणतात की आमची स्लीव्ज बरोबर बसते मग कुठूनही लावलं तरी हरकत नाही, तरी पण आपल्याला काय करायचं आहे की जो आपला शेप बसतो म्हणजे मिडलपासूनच आपल्याला इथे स्लीव्ज लावायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, म्हणजे याच्यासाठी तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, जेव्हा आपण शिलाई म्हणजे आर्म होलला जेव्हा शिलाई मारतो तेव्हा आपला आर्म होलपासून 2 इंच आपल्याला सरळ कट करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला एवढीच मेहनत आहे की करताना फक्त व्यवस्थित स्टिच मारायची आहे. आता इथे मी डबल स्टिच मारून घेते आहे. तुम्ही इथे बघू शकता की मी स्लीव्जवरती डबल स्टिच मारलेली आहे. आता आपल्याला अशाच पद्धतीने दुसरी पण स्लीव्ज अटॅच करून घ्यायची आहे. आणि इथे तुम्हाला फिटिंग टाकताना काय लक्षात घ्यायचं आहे ते तुम्हाला मी इथे सांगणार आहे, की जेणेकरून तुमचा आर्म होल मागे पुढे व्हायला नको, म्हणजे जी स्लीव्ज लावता ती तुमची मागे पुढे व्हायला नको आहे. आता इथे आपलं पूर्ण छान झालेलं आहे. आता आपण इथे सरळ तुम्ही इथे बघू शकता सरळ कपडा करून घेणार आहोत. आणि आता आपल्याला इथे फिटिंग टाकून घ्यायची आहे. तर फिटिंग टाकताना आता तुम्ही फिटिंग कशी टाकता याच्यावर पण तुमचा हा जो शेप आहे तो बरोबर येतो की नाही ही गोष्ट डिपेंड आहे. तर फिटिंग टाकताना आपल्याला काळजी घ्यायची असते. आता फिटिंग टाकताना सगळ्यात पहिले जी आपली आतमधली अंडरग्राऊंड फिटिंग असते ती पण आपण इथे टाकून घेणार आहोत. त्याच्यासाठी परत आपल्याला आता बॅकचा मिडल आणि आपली जी हुक पट्टी आहे ती एकमेकावर ठेवून हा जो इकडे आपलं जो लास्टवाला पॉईंट असतो की जो मार्जिन साईडचा तो आपण इथे एकमेकावर सरळ ठेवून इथे स्टिच मारून घेत आहोत. आता इथे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की इथे तुमचा जो शिलाई येते की ती बरोबर एकमेकावर येते का, हा जो कपडा आहे तो बरोबर सोबत येतोय का, इथे तुम्हाला याची काळजी घ्यायची आहे. आणि या पद्धतीने इथे स्टिच मारायची. तिथे आपलं अगदी बरोबर समोरासमोर आलेलं आहे. तर आपण इथे स्टिच मारून घेऊया. आता हा जो एक्स्ट्रावाला कपडा आहे तो मी इथे कट करून घेणार आहेत, की जेणेकरून आतमध्ये आपल्याला खूप जास्तही जाड व्हायला नको आहे, म्हणून मी एक्स्ट्रावाला कपडा जो होता तो कट करून घेतलेला आहे. एकदम छान पद्धतीने आपली इथे स्टिच आलेली आहे. आता त्याच्यानंतर ही आपल्याला अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायची आहे, की जेणेकरून आपली अगदी व्यवस्थित असले पाहिजे, म्हणजे आपली आतमधली जी आहे ती फिटिंग अगदी व्यवस्थित आली पाहिजे. तर आपल्याला आपण ह्या पद्धतीने अंडरग्राऊंड फिटिंग आपली केलेली आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला इथे मेन फिटिंग टाकायची आहे, म्हणजे हा जो भाग आहे तो आपल्याला इथे मेन फिटिंग कशी टाकायची ती मी तुम्हाला याच्यात सांगणार आहे. तर आपण आता जे जे आपलं मेजरमेंट असतं की आपण जे घेतलेलं होतं पहिले, माझी इथे चेस्ट होती 34, तर मी त्याचं घेतलेलं होतं 4, तर 8.5 इंच. तर इथे आपण 8.5वर मार्किंग केलेली आहे. त्याच्यानंतर तरी पण आपण एक कन्फर्म करण्यासाठी आपण काय करतो की हे जे आर्म होल आहे तर याचं आर्म होल आणि आपल्या रेडीमेड म्हणजे आपल्याला आलेलं मेजरमेंटचं ब्लाऊजचं आर्म होल ते आपण तरी पण एकदा मोजून घेतो, कन्फर्म करून घेतो, की जेणेकरून आपलं ब्लाऊज अगदी व्यवस्थित बसलं पाहिजे क्लाइंटला. तर आपण इथे स्लीव्ज लावून आपण इथे मार्किंग करून घेणार आहोत. तर मी इथे स्लीव्जची इथे मार्किंग करून घेते. तुम्ही इथे बघता ही शिलाई आहे स्लीव्जची, तिथेच मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही इथे बघू शकता आपलं रेग्युलर जे आहे याच्यानंतर वेस्ट फिटिंग, तर ती आपण इथे टाकून घेणार आहोत. आपली वेस्ट फिटिंग जी आहे ती आपल्याला इथे टाकायची आहे. तर आपली वेस्ट फिटिंग मोजून घ्यायची आहे आपल्याला, की जी ब्लाऊजची आहे ती तुमची वेस्ट फिटिंग म्हणजे ब्लाऊजची जी पूर्ण राऊंड आहे तसं आपल्याला 4 इथे घ्यायचं आहे. तर आपण इथे ब्लाऊजची पण वेस्ट फिटिंग टाकून घेणार आहोत. तर माझं वेस्ट होतं की 32, तर म्हणजे त्याचं येतं 4 8 इंच. तर मग इथे 8, 8.5 आणि स्लीव्जचा मार्किंग. तर इथे बघू शकता आपली जी स्टिच आहे ती अगदी सरळ येत आहे. सरळ स्टिच आली म्हणजे तुमची फिटिंग बरोबर बसणार आहे, याची तुम्हाला 100% गॅरंटी मी देते. तुमची जेव्हा फिटिंग सरळ येते तेव्हा तुमचं ब्लाऊज अगदी परफेक्ट बसतं. तर तुम्ही इथे बघू शकता आपली चेस्ट, वेस्ट आणि स्लीव्ज जी आहे ती अगदी सरळ आली पाहिजे फिटिंग. तर आपण इथे या पद्धतीने स्लीव्ज फिटिंग करून घेऊया. त्याच्यानंतर ही आपण स्टिच मारून घेतली. आपल्याला
दोन्ही पण बाजूने सेम फिटिंग करून घ्यायची आहे. ह्या स्लीव्जच्या बाजूला आपल्याला स्टिच मारून घ्यायचे आहे. तर आपण इथे बघू शकता तुम्ही, हे झाल्याच्या नंतर आपला जो आर्म होल लावलेला आहे आपण, ते अगदी व्यवस्थित एकमेकासमोर आलेलं आहे. अगदी एक लाईनसुद्धा इकडे तिकडे गेलेली नाही आहे आणि एकदम छान पद्धतीने आपले इथे रेडी झालेलं आहे. तुम्हाला काळजी हीच घ्यायची आहे की जेव्हा आपण आर्म होल म्हणजे स्लीव्ज लावायचे, आपण अगोदर आर्म होल जे आहे ते आपण सरळ घेतलं पाहिजे. 2 इंच तरी सरळ असलं पाहिजे आपलं. स्लीव्ज भलेही कमी असली तरी आपले आर्म होल सरळ असले पाहिजे, म्हणजे समोरासमोर सेम असले पाहिजे आणि स्लीव्ज पण आपली सेम असली पाहिजे. इथं आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता एकदम छान पद्धतीने आपले जे आहे आर्म होल लागलेले आहे, कुठेही कमी जास्त झालेले नाही आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आता हा जो प्रॉब्लेम होतो तो मी तुम्हाला म्हणजे अगोदर दाखवण्यासाठी केलेला होता की तुमचा असा प्रॉब्लेम का होऊ नये म्हणून. तर मी हा पण तुम्हाला सॉल्व करणार आहे की भरपूर जणांचे हे प्रॉब्लेम होतं तर का होणार नाही, म्हणून मी हा अगोदर जसं टाकलेलं होतं तसंच करून घेतलं. पण त्याच्यावर ऑप्शन असं करायचं आहे हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला होता. तर तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.